बाय द वे आम्ही व्लॉगिंग करतोय. प्लीज डोंट. यावेळेस मी चॉईस स्वीकारली आहे मिस्टर सिद्धेशची. काय कळत नाहीये, लाईन दिसते. यावेळी भाई वाईब तो है. हा आहे कडेश्वरी मंदिरचा रस्ता. सारखं फील येतोय मला. एन्जॉय द बेस्ट सनसेट इन मुंबई. हॅलो, गुड मॉर्निंग नाही ऍक्च्युली गुड आफ्टरनून झाली आहे आणि आम्ही चाललोय आमच्या फ्रेंडकडे, प्रीती आणि आदित्यकडे. त्यांच्याकडे पूजा आहे आज न्यू होम घेतल्याबद्दल. सो आम्ही आता निघालो. आता वाजले 1. ऍक्च्युली जायचं होतं खूप लवकर पण लेट झालंय नेहमीप्रमाणे. वी आर लेट इसके वजह से नो. सो जर तुम्ही ही आमची व्हिडिओ बघत असाल तर ऑब्व्हियसली तुम्हाला आमचे व्लॉग्स आवडत आहेत आणि तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि ऍक्च्युली कमेंट करून आम्हाला सांगा की तुम्हाला व्लॉग्स आवडत आहेत की तुम्हाला अजून काय बघायला आवडेल. मग आमचा थोडा कॉन्फिडन्स वाढेल व्लॉगिंग करायचा. तुला काय बोलायचं? हो, आदित्य खूप चांगला मुलगा आहे आणि प्रीतीमुळे पण त्याचा आत्मविश्वास थोडा वाढलेला आहे. सो मित्रांमध्ये घर घेणाऱ्यांपैकी आता आदित्यचं एक नाव झालेलं आहे. सो खूप मोठी उडी घेतलेली आहे मित्राने, भावाने आणि पूर्ण सगळं फुल भारी करून टाकलं. एकदमच भारी. सगळ्यात मेन म्हणजे आमच्या ज्या अशा नॉर्मलवाल्या ज्या पार्ट्या असतात की हा चला आज पटकन पार्टी करायची, तर त्या आदित्य आणि प्रीतीच्या घरीच असतात. त्याच्यामुळे त्याचं घर इज व्हेरी इम्पॉर्टंट टू अस. प्रीती ऍक्च्युली मेकअप आर्टिस्ट आहे आणि तिचं इंस्टाग्राम वरती पेज पण आहे ट्राय मेकओव्हर्स म्हणून. ट्राय मेकओव्हर्स म्हणजे TRY द रिअल यू. सो रिसेंटली मी हर्षूच्या लग्नामध्ये माझी वेडिंग रिसेप्शन साडी घातली होती आणि तेव्हा तिने माझा मस्त मेकअप केलेला, तो मला इतका आवडलेला. सो तुम्हाला पण जर तिला कॉन्टॅक्ट करत असेल तर मी तिच्या इंस्टाग्रामच्या पेजची लिंक खाली देते. बट शी इज अ फॅब्युलस मेकअप आर्टिस्ट. बाय द वे आम्ही व्लॉगिंग करतोय. प्लीज डोंट. तुला काय वाटतं? नाही मी घेणारच आहे तुला. वाईट वाटतं. त्याला झोपाळ्यामध्ये हाय जिरू हाय पालक, कसा आहेस? काय मग आदित्य कसं वाटतं? हाऊस वॉर्मिंग खूप छान वाटतं. खूप मस्त वाटतं. मग तुला आता आज पूजेला चिन्मय आला असतं तर बरं वाटलं असतं. मिसिंग चिन्मय. कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि अशा प्रकारे आम्ही निघालोय प्रीती आणि आदित्यच्या घरातून. प्रीती आणि आदित्यच्या घरातून आम्ही निघालोय आणि प्रीती आदित्यच्या घरामध्ये जास्त काय आम्ही शूट नाही केलं ऑब्व्हियसली, कारण ते बिझी होते. सगळे फॅमिली मेंबर्स आणि आले होते आणि एव्हरी टाइम ब्लॉगिंग इज नॉट गुड. वी शुड टेक जबाबदारीची भावना म्हणून आम्ही तिथे कॅन्सल केलेलं आहे. वी शुड टेक मोमेंटम. खूप इच्छा होती ब्लॉग. मला काही इच्छा नव्हती ब्लॉग करायची. नो वी शुड टेक मोमेंटम ऑफ दॅट. सो मला असं वाटतं मोमेंटम पेक्षा वी शुड फील द मुवमेंट असं म्हणायचंय. एवढं चांगलं घर आदित्यने केलेलं त्याच्यामुळे मेघा शब्द विसरले. मस्त एक नंबर घर केलंय. आम्ही आता बघू आमचं नेक्स्ट प्लॅन कधी करतोय. लवकरच जाऊ. सो आता आम्ही चाललोय. वाजलेत 2:41 PM आणि आता आम्ही चाललोय. ऍक्च्युली मला जायचं होतं ठाण्याच्या इस्कॉन टेम्पलला, कारण जेव्हापासून ते झाले तेव्हापासून मला बघायची इच्छा आहे. पण यावेळेस मी दरवेळी माझंच खरं करते, तर यावेळेस नशीब मान्य केलेलं आहे. तर यावेळेस मी चॉईस स्वीकारली आहे मिस्टर सिद्धेशची आणि आम्ही आता चाललोय माउंट मेरीला बँड्राला. सो आज 25 डिसेंबर आहे, ख्रिसमस आहे. सो बघूया गर्दी असणार तिथे. काय माहिती नाही, पण बघूया की आजच्या दिवशी काय माहोल असतो तिकडे. आजच्या दिवशी कधी गेलो नाहीये. मी कॉलेजमध्ये असताना गेलेलो ते एकदा, त्याच्यानंतर मग पुन्हा काय गेलो नाही. मुंबई हे आहे BKC आणि या ब्रिजवरून फक्त गाड्यांना एंट्री आहे. त्याच्यामुळे बाईकवरून आम्ही एकदा आलेलो पण आणि आम्ही फाईन सुद्धा भरलेला आहे, कारण खाली उतरले असतात पोलीस. आता पण दिसतीलच आपल्याला, कारण आता इयर एंडची चेकिंग ते बघा. सो याच्यावरून प्लीज बाईक नेऊ नका.
दिसतंय पकडलंय ते. हा, बाईकवाल्यांना धरणार तर आहेतच. आम्ही आता पोहोचलोय बँड्राला. बांद्रा की गलियों में आपको कैसा लग रहा है? इथून काय कळतच नाहीये मला. नुसत्या गाड्याच पार्क केलेल्या आहेत फक्त. माउंट मेरी ऑफ बांद्रा. फायनली आम्हाला दिसलंय माउंट मेरी. मी पहिल्यांदा बघतोय. ते मुंबईमध्ये राहून पण भरपूर लोकांनी अजूनही बघितलेलं नाहीये. काय कळत नाहीये. लाईन दिसते. इकडे बघ, इथे चर्च माउंट मेरी दिसते. पण हे बाहेर काय आहे? आज क्रिसमस आहे म्हणून. ते बघ तिथे आतमध्ये काहीतरी आहे. चर्च मधलंच सगळं बाहेर आलेलं आहे असं मला वाटतंय. सो ही मूर्ती आम्ही चर्च मध्ये शोधत होतो ती ही मूर्ती बाहेर आणली आहे. कारण आतमध्ये अंडर कन्स्ट्रक्शन आहे. सगळं आतमध्ये इंटिरियरचं काम चालू आहे. त्यामुळे यावर्षी ही मूर्ती तुम्हाला बाहेरच बघायला मिळेल. या वर्षीचा माउंट मेरी थोडा वेगळा आहे. टिल कधीपर्यंत? 31 डिसेंबर पर्यंत ओपन होऊ शकतं असं तू म्हणालंय, पण नो आयडिया. त्यामुळे यावर्षी बाहेर. आम्ही आता इथे बसलोय. छान असं बनवलंय. बाहेर आहे तरी पण खूप. हा, मी त्यांनी चर्चचा फील ऍक्च्युली बाहेर दिलाय. पण मी एकदम सरप्राईजच झाली होती की काय आहे असं कसं. मला वाटतं काय बाहेर असतं की काय, पण नो, आतमध्येच असतं सगळं. पण बाहेर पण छान केलंय. मंदिर असून दे, चर्च असून दे, कसंही म्हणजे धार्मिक स्थळांवर आल्यावरती जशी तुम्हाला पॉझिटिव्हिटी मिळते तशी इथे सुद्धा यावेळी वाईब तो है. म्हणजे एवढे सगळे जण लोक आहेत इथे. मेणबत्त्या घेऊन भरपूर लोक कॅन्डल्स वगैरे लाईट करतात. ज्यांना जी गोष्ट आयुष्यात पुढे पाहिजे असते त्या टाईपची कॅन्डल लोक इथे घेऊन येतात. म्हणजे ज्याला घर पाहिजे तो घराची कॅन्डल इथे घेऊन आलाय. मग असंच असते. ये आहे, ये लोग आहे, ये लोग यहाँ पे, इनको ये भी नहीं पता है. जिसको जैसा चाहिए वो वैसा वाला कैंडल यहाँ पे लेके आता है और अपनी मन्नतें पूरे करने का ट्राई करता है. लालबागचा राजा आहे. छान आहे. मुंबईमध्ये जर तुम्ही राहत असाल तर एकदा तरी इथे येऊन जायलाच पाहिजे. ऍक्च्युली चर्चमध्ये बघायचं मला जरा एक्साइटमेंट होती. पण ठीक आहे, नेक्स्ट टाइम मला परत यावं लागेल. थोडा गोव्यासारखा फील दिलाय. आता गोवन थाळी नाही आहे बाहेर. आता आम्ही खाल्ली असते, पण बघूया आता जाताना कोणती खायला दुकानं मिळते. मेरी क्रिसमस. इथे आम्ही गाडी पार्क केलेली. भरपूर जागा आहे, आजूबाजूला लावू शकतो. आणि आता माउंट मेरी बघून झालेलं आहे आणि आपण चाललेलो आहे सो माउंट मेरी चर्चच्या अगदी बाजूने गाडी जाते. मला असं वाटलं की आतमध्ये चालायचं वगैरे असेल, बाहेर पार्किंग, पण एकदम बाजूलाच आहे. हा रस्ता जातोय. इथून आम्ही चाललोय बँड स्टँडला. मेघा, नाताळच्या सुट्टीत कुठे जाणार आहेस तू? वेगळं वाटतं कारण नाताळ क्रिसमस अशी सवय झाली की आता शाळेत असताना आम्ही असं बघायचो. मग आता आम्हाला नाताळची सुट्टी आहे. आमच्या शाळेला कधीच नाताळची सुट्टी नव्हती. नाताळ आणि आमच्याकडे एक बुड्ढा बाबा बनवलेला असायचा. बुड्ढा बाबा, ज्याला सगळे असे बनवायचे चिंध्या विंध्या घालून आणि मग त्याला 31st दिवशी फुल जायचं, पार्टी करून जायचं. हे एवढंच क्रिसमस तुम्हाला माहिती. कडेश्वरी देवी मंदिर संस्थान हे मी पहिल्यांदा बघते. तुला बोलत होतं मंदिरात जाऊया आणि फायनली आपण येऊन पोहोचलो एका मंदिरात. मला माहितीच होतं ऑलरेडी, म्हणून मी इथे घेऊन आलोय. प्लीजच. म्हणजे जास्त कोण नाही आहेत लोक इथे. आणि जागा पण किती मोठी आहे. समोर दिसतोय समुद्र. इथे आहे साईबाबांचं मंदिर. पहिलं त्याचं मंदिर पण आहे, आत्ताच ओपन केलंय. आणि
फायनली आम्ही आलोय कडेश्वर देवीच्या मंदिरात. मस्त. हा आहे कडेश्वरी मंदिरचा रस्ता आणि हे बाजूला तुम्हाला दिसतंय ते आहे बांद्रा फोर्ट. हे आता रिनोव्हेट केलंय, त्याच्यानंतर हे असं दिसतंय. पहिलं थोडं वेगळं होतं, ही झाडं वगैरे नव्हती. खूप भारी आहे. आणि आता मेन म्हणजे तिथे बघ ते हे लावलंय, काय लावलंय? कडे. ओके. आणि आता हो मुवमेंट झालेला आहे मेघासाठी. हे नव्हतं पहिलं बॅरियर ते. हो बॅरियर पण नव्हतं आणि काय क्लास सारखं फील येतोय मला. आपण एकदम परफेक्ट काय काय म्हणतात सनसेट एकदम प्रॉपर सनसेटच्या टायमिंगला इथे पोहोचलेलो आहोत. त्याच्यामुळे सोन्याहून पिवळं झालेलं आहे. आणि हा आहे आपली सी लिंक. आ जाओ भाई आ जाओ, नहीं गिरोगे. तो पंजाबी ड्रेस घालून यहाँ पे क्या कर रही हैं आप? मुंबई म्हणजे मुंबईच्या आहेत किंवा जे मुंबईच्या बाहेरचे पण आहेत. मला तर वाटतं आपण मुंबईमध्ये असून पण रोज एवढे बिझी असतो की आपण इथे येत नाही. आणि बँडस्टँड आता तशी जागा राहिली नाहीये की फक्त कॉलेजचीच मुलं मुली येते. तिथे मला बऱ्यापैकी सगळ्या फॅमिलीज वगैरे दिसतात. तुला तुझं लग्न झाल्यावर मला असं वाटतं की फॅमिली दिसतंय. मी अजून कॉलेज सारखाच दिसतंय, फॅमिली वाली वाटते. सो तुम्ही इथे येऊ शकता आणि एन्जॉय द बेस्ट सनसेट इन मुंबई. ब्लॉगर जोडीला सबस्क्राईब करा. स्टे ट्यून फॉर मोर सच व्लॉग्स. बाय. हॅपी न्यू इयर. कहीं दूर जब दिन ढल जाए, सांझ की दुल्हन बदन चुराए, चुपके से आए. कहीं दूर जब दिन ढल जाए, सांझ की दुल्हन बदन चुराए, चुपके से आए.